जाम नहीं झाला। सॉरी सॉरी मनुके बर का, मनुके खजूर। ये क्या हो गया पैरों को। नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज काय काय होतं आपल्याकडे आपण पाहूया। तर तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये नक्की बनवून राहा आणि आमच्या ब्लॉगला पाहायला विसरू नका। चालली आता मम्मी, चालली कुठे चालली? शेतात चालली। शेतात काम आहे आज आम्हाला। तर मग शेतामध्ये बघायचं आपल्याला की आपण मक्का लावलेली मक्का कशी आली आहे, काय आली आहे, आणि आपल्या मक्काला खत पण घालायचंय। आपल्या खताच्या गोण्या घेऊन जायचे आता शेतामध्ये। आता गोण्या टाकल्या आपण, बस गाडीवर टाकून झाले गोण्या। गाडी घेऊन शेतात जायचं आपल्याला अशा प्रकारे। आम्ही आता शेतात जातोय, इथून खत व्हायचं आम्हाला। एवढा मोठा ताण आहे आता लय मोठा पावसामुळे ना गाडी जाणार नाही शेतामध्ये। तर इथून आपल्याला घेऊन जायचं। सगळ्या पोरी पण आणल्या, पोरी आणल्या। आता हिच्या डोक्यावर एक गोणी, तिच्या डोक्यावर एक गोणी, संपला विषय। काय नेशील हिची हेअरस्टाईलच कळा ना मला। काय हेअरस्टाईल कोणती? कालची हेअरस्टाईल अजून चेंज केलेली नाही कलीने। आंघोळ केली का? हा ठीक आहे। शेतामध्ये इथं हे बघ, गोणी घेऊन आलोय। किती माहिती का, माझ्या अंदाजे असेल 40-50 किलो तर असेल। गोणी घेऊन मी कमीत कमी खांद्यावर टाकून 500 मीटर पर्यंत चालत आलोय घेऊन। कारण की गाडी येणार नाही, इकडे रस्ता नाही, त्यामुळे मग अशीच आणावी लागली ती। गोण्या आणून ठेवल्या आता इथे बघा। 150 किलो वजन, 150 किलो वजन आणून टाकलं डायरेक्ट अर्धा किलोमीटरवरून। खतरनाक काय शेतीचं कसं आहे? काय आणलं मग? खत आणलं काय आणलं हो, तुला काय लागत? थोडं जाम नाही झाला हा ना। त्याला नाही का युरिया काढा ना, आमका काढा। हा युरिया कुठे ते कटर त्याच्याकडेच आहे का? नाही मम्मीचं संताप चालू आहे आता। बारीक साबुदाणा एकादशीचा बारीक साबुदाणा पण आणलाय टाकायला शेतात। चालल्या का? चालल्या आता व्यवस्थित टाका बरं। कले टाकते येतं का तुला? जेवढं टाकतील तेवढं टाका। चालतंय चालतंय। कले आता पुरं करूनच सोडणार सगळं। इकडं मम्मी करते आता। बुंदी आहे का? बुंदी बुंदी संपली, फक्त भाती। काय म्हणती? हा मग आहे ना, आहे भाऊ अजून लई आहे, अजून लई बुंदी लई भात वाढायचा वाटलाय आपल्याला। जेव्हा काय आता ये क्या हो गया पैरों को, पूर्ण पाय भरून गेले चिखलामध्ये। हवा का एक नंबर मा या मोर आले शेतात। कोणती ना मला काय सांगती या बाय? सगळे नवीन आले डबडे घेऊन। हेवा सगळे नवीन कारागिरी बरं। आम्ही आमच्या मक्कीला खाट टाकत आहे। मक्केला का मक्काला? बसा मक्काला मक्केला का टाकते ही पोरगी। या पोरीने कालपासून हेअरस्टाईल चेंज केलेली नाही बघा। हिची कालची रखून पारशीची आज आंघोळ पण केलेली नाही केलेली। कुठं चिव बाबू? शिव बाई तू तर रखुमाई दिसू राहिली। वा वा वा, छान 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 छान। कोणाची बादली चोरलं? खत चोरलं या पोरीने डायरेक्ट आता। माझी बादली तुम्हाला घेतलं। आलं बघ खत मारून। जास्त मक्का झाली होती, जास्त दाट मक्का झाली, मग ती उपटून घेतली आपण आता। आहे का? हा जाऊ दे, देते येऊन आता। आता खत लावून झाला, आता जेवण चालू आहे। एकादशी आहे पण दणकून खायचं काम चालू आहे। गेली संपली पण एक मग काय अजून याच्यात? बाबू पिस्ता, काजू, बाबा कोणी आणले? बाबू तू वावरत घेऊन आला तुम्ही तर। बो काजू बदाम पण खायला जर हे खाऊ काटले जातात कुठं काय भेटत. घे कळे
जर का तिला नको, तिला नाही आवडत. कैरी भेटली आता सध्या. इकडं खायचं का कळ अजिबात नाही. इथं सोलर बसवलंय ना, इथं पाऊस नाही लागत. तिकडे बाहेर लागतो पाऊस. भी आया भाई इधर, खजूर भी आया. खजूर पण आले. मनुके का? अरे यार सॉरी मनुके बर का, हे मनुके खजूर नाही, काळे मनुके रक्तवाढीसाठी आणलेले मम्मीला. हळूहळू चाललोय आता आम्ही घराकडं. घराकडे निघालोय आता. येणार आता कल्लीला घ्यायला. काय आहे? होय कलीची क्रॉप्स पाहिली का? ही बा कलीने क्रॉप्स आणली. मग कोणती? कला खत लावून पण झालंय आता. मम्मी आता बसली. काय सांगशील आता? खत मारून आलो बाय आम्ही. बाया खत मारून आली. कलीचा अवतार पाहिला कसा आलाय. आली तेव्हा कशी होती ना, आता कशी झाली. खत टाकून आलो आम्ही आता. हा खत टाकून आली मम्मी. आता जातोय आम्ही. जातोय घरी आम्ही, आराम करतोय थोडासा. चालतंय मग. आपण आता फ्रेश झालोय. फ्रेश होऊन आता जायला घरामध्ये येणं पूजेसाठी फुलं पाहिजेत. पण फुलं एवढे उंचावर आहे. बघितलं किती फुलं इथं. हे बघा इथे सगळे फुलं येतात, पण कोण येतं कोण पण तोडून घेऊन जातं. खाली जे भेटले ते तोडून घेऊन जातात. पण वरती बघा ना किती फुलं लागले, किती मस्त दिसतंय नाही का. हे मम्मीने लावलेलं झाड आहे बरं. मी तोडून टाकत होतो. मम्मी बोलली नाही राहू दे. आता फुलं तोडायची आपल्याला. आणले आता देवपूजा. कले देवपूजा करून घे, अगरबत्ती लावून दे. घे देवपूजा करून. ब्लॉक पाहू राहिली ती. इकडे ब्लॉक चालू आहे, ऋषीचा ब्लॉक पाहू राहिली. झाली आता देवपूजा पण संपन्न झालेली. अशा प्रकारे हा ब्लॉग पण आज आपण इथे समाप्त करतोय. तर आमचा ब्लॉगला तुम्ही नक्की बघा आणि ब्लॉगला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट पण करा, कारण की आम्हाला थोडं गरज आहे. आम्हाला सबस्क्रायबरची खूप गरज आहे. 1000 सबस्क्रायबर करायचे आम्हाला. त्यामुळे धन्यवाद.